नमस्कार शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी पुन्हा एक मोठी अपडेट आली आहे। शेतकरी मित्रांनो, शेतकरी पहिल्याच अडचणीत असताना पुन्हा एकदा शेतकरी हा अडचणीत आला आहे। शेतकरी मित्रांनो, तुम्हा सर्वांनाच माहिती आहे की सरकारने कांदा निर्यात बंद केली, यामुळे शेतकऱ्यावर एक संकटच येऊन ठेपले आणि शेतकरी हा हैराण झालेला आहे। आणि आता पुन्हा एक अपडेट म्हणजे सोलापूर बाजार समितीतील कांदा लिलाव हा 4 दिवस बंद राहणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, सोलापूर बाजार समितीतील कांदा लिलाव हा नेमके कोणते 4 दिवस बंद राहणार आहे ते आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया। त्याआधी तुम्ही जर का आपल्या केके मराठी GR या YouTube चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनल सबस्क्राइब करून ठेवा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून असेच आणखी नवनवीन व्हिडिओ हे आपल्यापर्यंत येत जातील। चला तर शेतकरी मित्रांनो, नेमकी माहिती काय आहे ते पाहूया। शेतकरी मित्रांनो 11 जानेवारी आणि 13 ते 15 जानेवारी पर्यंत कांदा लिलाव हा बंद राहणार आहे। शेतकरी मित्रांनो, सुट्टीच्या कालावधीत कांदा आणू नये। सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमधील कांदा लिलाव 4 दिवस आता बंद असेल। 11 जानेवारीला कांदा लिलाव बंद राहील आणि त्यानंतर 13 जानेवारी पासून 15 जानेवारी पर्यंत कांदा लिलाव बंद असेल। सिद्धरामेश्वरांच्या यात्रेच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आलेला आहे। सुट्टीच्या कालावधीमध्ये शेतकऱ्यांनी आपला कांदा आणू नये असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले। राज्यातील नंबर 1 ची बाजारपेठ म्हणून सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची ओळख जी आहे ती राज्यभर आहे। कांद्याच्या लिलावासाठी, कांद्याच्या व्यापारासाठी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती ही अग्रेसर आहे आणि आपण पाहतो या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक जी आहे ती या सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये झालेली आपल्याला पाहायला मिळते। लिलाव जे आहेत ते देखील सुरू झालेले आहेत। मात्र सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर जे आहेत त्यांची यात्रा जी आहे ती या 10, 11 ते 15च्या दरम्यान ही यात्रा 5 दिवस चालते आणि याच दरम्यान या ठिकाणी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती जी आहे 13, 14 आणि 15 जानेवारीला बंद राहणार असल्याची माहिती जी आहे ती मार्केट यार्ड प्रशासनाकडून, संचालकांकडून देण्यात आलेली आहे। खरं तर 11 जानेवारीला देखील सोलापुरातील कांद्याचे लिलाव जे आहेत ते बंद राहणार आहेत। त्यामुळे एकंदरीतच 10 ते 15 जानेवारीच्या दरम्यान जवळपास 4 दिवस बाजार समितीतील सर्व कांद्याचे लिलाव जे आहेत ते बंद राहणार आहेत अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आलेली आहे। त्यामुळे एकंदरीतच मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक जी आहे ती सोलापूरमध्ये आता व्हायला सुरुवात झालेली आहे। कारण 4 दिवसांच्या सुट्टीमुळे कांद्याची मोठ्या प्रमाणात व्यवहार जे आहेत ते पूर्णतः बंद राहणार आहेत आणि त्यामुळेच कुठेतरी अधिकचा जो कांदा जो आहे तो या ठिकाणी मार्केट यार्ड यायला सुरुवात झालेली आहे। कॅमेरामन विनोद उंगणाबादकर सह सागर सुरवसे, TV9 मराठी, सोलापूर।